नमस्कार, मी तृप्ती स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर तृप्ती नाईक सिटी टू विलेज। आज आपण मेथी ड्रायफ्रूटचे लाडू पाहणार आहोत। तसं तर मेथीचे लाडू जे आहेत ते थंडीच्या दिवसात केले जातात, कारण हाडांसाठी वगैरे ते खूप चांगले असतात। मेथी ही शरीरासाठी खूप चांगली असते। पण सध्या पाऊस कोकणामध्ये जवळजवळ 10 दिवस तरी हा पाऊस कंटिन्यू चालू आहे आणि पावसाने आता जोर धरला आहे। तर थंड वातावरणामुळे माझ्या मनात असं आलं की आपण आता मेथीचे लाडू करूया आणि त्याची रेसिपी जी आहे ती शेअर करूया। तर अतिशय सोपी रेसिपी आहे मेथीचे लाडू। तर आपण रेसिपीकडे वळूया। मी 1 किलो हे गहू होते, पण त्याच्यातले मी जे आहे ते 1.5 किलो गहूच घेतलेले आहेत। ते व्यवस्थित मी एका कढईमध्ये मीडियम फ्लेमवर, अगदी मीडियम फ्लेमवर आपल्याला जे आहेत परतून लालसर असे भाजून घ्यायचे आहेत। आपण जेव्हा ते गहू भाजतो त्यावेळेस ते थोडेसे फुलतात, त्यांचा कलर चेंज होतो आणि कुरकुरीत होतात। एखादा दाणा तुम्ही खाऊन बघितला तर दाताखाली, तर अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर मी जी आहे ती 1.5 वाटी मेथी घेतलेली आहे। ती मेथी सुद्धा या कढईमध्ये व्यवस्थित लालसर मीडियम फ्लेमवर अगदी बारीक गॅसवर भाजून घेऊन परतून जी आहे ती त्या गव्हामध्ये घातली आहे। आणि मखाणे घेतलेले आहेत मी, हे ऑप्शनल आहेत, तुम्हाला मखाणा घालायचा असेल तर हा थोडासा परतवून घ्यायचा आहे कढईमध्ये मीडियम फ्लेमवर। आणि त्यानंतर जे आहे एक सुक्या नारळाचं सुका नारळ मी घेतलेला होता, म्हणजे 2 वाट्या सुक्या खोबऱ्याच्या, त्या किसून मिक्सरला फिरवून बारीक करून मिक्सरला फिरवून ते लालसर मी खरपूस असं खोबरं भाजून घेतलेलं आहे लाडूमध्ये घालण्यासाठी। तर हे सगळं जे आहे ते गहू, मेथी आणि हे जे आपलं खोबरं आहे, सुकं खोबरं खरपूस असं भाजलेलं छान बारीक गॅसवर लालसर, ते आपण एकत्रित करून घ्यायचं आहे। एक मोठा लाडूसाठी मी टोप घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी जे आहे ती अर्धी वाटी डिंक घातलेले आहेत। डिंक सुद्धा आपल्या शरीरासाठी, हाडासाठी खूप चांगले असतात, पण हे अगदी बारीक गॅसवर तुपामध्ये फुलवून घ्यायचे आहेत। तूप साधारणतः मी ह्याला जे आहे संपूर्ण लाडूसाठी मी अर्धा किलो तूप यूज केलेलं आहे। मोठ्या वाट्या 2.5 वाटी अशी, पहिल्यांदा मी एक मोठी वाटी तूप घातलेलं, त्याच्यात हे जे आहे ते डिंक चांगलं असं फुलवून घेतलेलं आहे। क्रंची होतं असं डिंक, जे असं घट्ट असतं ते फुलवलं बारीक गॅसवर परतवलं की ते फुलतं असं। तर ते झाल्यानंतर ते एका डिशमध्ये मी काढून घेतलेले डिंक फुलवलेले। त्यानंतर मी बदाम घातले आणि अक्रोड घातले। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता, पण बदाम आणि अक्रोड मी घातलेले आहेत ह्याच्यामध्ये, अगदी मोठी 1 वाटी असं। आणि ते छान बारीक गॅसवर लालसर असं खमंग तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे। ते काढल्यानंतर त्यामध्ये मी काजू घातलेले आहेत। काजू जे आहेत ते सुद्धा आपल्याला काजू या तुपामध्येच भाजून घ्यायचं आहे। तर ते भाजून घेतलेले आहेत अगदी बारीक फ्लेमवर, जे आहे मंद आचेवर आपल्याला लालसर असे भाजून घ्यायचे आहेत। डिंक, त्याच्यानंतर बदाम, अक्रोड आणि काजू, हे चारही जिन्नस मी जे आहे ते व्यवस्थित लालसर असे क्रंची असे तुपामध्ये भाजून घेतलेले आहेत बारीक फ्लेमवर। आता काय करायचं आहे आपल्याला, जे ह्यानंतर जे आहे हा गॅस बंद करायचा आहे आणि ह्याच्यामध्ये जे आहे ते मी गुळाचा वापर करणार आहे। तर गुळ जे आहे ते तुम्ही चिरूनही घालू शकता गुळ ह्याच्यामध्ये, या तुपातच आपल्याला गुळ घालायचा आहे। पण त्यापूर्वी जे आहे ते आपलं हे जे मिश्रण थंड झालेलं आहे गहू, मखाणा आणि मेथी दाण्यांचं, तर ते मिक्सरला आपल्याला जे आहे ते बारीक करून घ्यायचं आहे। काही जण जे आहे ते घरघंटी असते म्हणजे पिठाची, तर त्याच्यावर सुद्धा बारीक करतात, पण हे मी छान खमंग भाजल्यामुळे हे मिक्सरला मी थोडं जे आहे ते मिश्रण लावून घेणार आहे। त्यामध्येच मी ड्रायफ्रूट ॲड केलेलं होतं आणि त्याची पूर्ण जी आहे ती अगदी बारीक अशी मिक्सरला बारीक करून घेतलेलं होतं ते मिश्रण। आता टोपामध्ये जे थोडंसं तूप होतं त्याच्यामध्ये आता आपल्याला तूप अजून वाढवायचं आहे आणि त्यात गूळ घालायचा आहे। तर ही गुळाची जी आहे ऑर्गॅनिक पावडर मिळते, म्हणजे जे आहे गुळ पावडरमध्ये मिळतो फॉर्ममध्ये, तर तो घातलेला आहे। अर्धा किलो गूळ मी ह्याच्यामध्ये घातलेला आहे आणि तो व्यवस्थित परतला आहे। आणि हे जे मी मिक्सरला थोडं जे मिश्रण लावत होती, म्हणजे गहू,
मेथी दाणे, मखाणे आणि ड्रायफ्रूट्स थोडे ॲड करून जे मिक्सरला त्याची जी पूड करत होती ती या गुळाच्या या पातेल्यामध्ये मिक्स करत होती. तर हे असं मिश्रण आपल्याला बारीक गॅसवर जे आहे ते फिरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि हे बघा, तूप ह्याच्यामध्ये आपल्याला जेव्हा तुम्ही हे मिश्रण एकत्रित करणार तेव्हा तुम्हाला अंदाजा येतो की तूप किती लागणार आहे, त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये तूप ॲड करायचं आहे. संपूर्ण लाडू झाल्यानंतरचा माझा अंदाज पूर्ण अर्धा किलो जे आहे ते तूप मी वापरलेलं आहे ह्याच्यामध्ये. अतिशय हेल्दी असे लाडू माझे बनवून रेडी आहेत. त्याच्यानंतर सुकं खोबरंही मी मिक्सरला जे आहे ते याच मिश्रणामध्ये वाटलेलं. त्यानंतर जे आहे ते मिक्सरच्या भांड्यात संपूर्ण मिश्रण झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 वाटी खारीक पावडर घेतलेली आहे, 1 वाटी साखर आणि वेलची 10 घेतलेल्या आहेत. त्या मिक्सरला त्याची बारीक असं फिरवून पूर्ण पूड करून घेतली आहे आणि ह्या लाडूच्या मिश्रणामध्ये ते ॲड केलेलं आहे. 1 वाटी खारीक पावडर, 1 वाटी साखर आणि 10 वेलची. तर हे सगळं व्यवस्थित मीडियम फ्लेमवर अगदी आपल्याला मिश्रण एकत्र करायचं आहे. थोडंसं तूप मी ह्याच्यामध्ये ॲड केलं कारण मला खूपच ते कोरडं वाटत होतं. लाडू वळण्यासाठी जे आहे ते तुम्हाला अंदाजा येतो की आपल्याला तूप ॲड करावं लागणार. त्यानंतर जे आहे ते व्यवस्थित मिश्रण एकत्र करून आम्ही लाडू वळले. मला माझ्या मिस्टरांनी ह्याच्यामध्ये हेल्प केली आणि 72 लाडू जे आहेत ते झाले एकूण. तर अतिशय सोपी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला तृप्ती नाईक सिटी टू विलेज यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.